नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनस्वास्थ्या संबंधात बोलतो. आपलं मन जास्तीत जास्त सकारात्मक, चांगलं ठेवण्यासाठी, आपली ऊर्जा वाढण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात चांगले बदल घडून येण्यासाठी आपण काय करू शकतो ह्या सगळ्याची चर्चा आपण करत असतो. तर आजचा जो आपला विषय आहे तो असा आहे की नेगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार आपल्याला करण्याची सवय नकळत लागून गेलेली आहे का? त्याचा एक पॅटर्न तयार झालेला आहे का की आपण एका विशिष्ट पद्धतीचेच विचार पुन्हा पुन्हा करतो आहोत, आपल्याच न कळत, आपल्याला कळत नाही आहे आणि त्या विचारांमुळे आपला त्रास वाढत चाललेला आहे. तो त्रास मात्र लक्षात येतोय पण ते विचार कळत नाही आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय सोपा विषय आहे पण खूप महत्त्वाचा आहे. ज्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात, अगदी रोजच्या आयुष्यात घडतात आणि आपल्याला त्या समजत नाहीत, जर समजल्या तर त्यात बदल करणं आपल्याला खूप सोपं जाईल. तर आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं की नेगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार हे जे तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनात येत असतात आणि असं म्हटलं जातं की दिवसभरात 80% विचार नेगेटिव्ह येतात. आता त्याची तीव्रता आणि त्याची वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग जेव्हा ती फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी वाढते तेव्हा ते जाणवायला लागतं आणि मग तुमच्यातले जे बदल आहेत, नकारात्मक बदल, ते तुमच्याबरोबर इतरांनाही जाणवतात. तुमची झोप कमी झालेली असते, तुमचं कामात लक्ष लागत नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही, काही उत्साह आहे, उत्साह कमी झालेला असतो, नवीन गोष्टी तयार करण्यासाठीची जी शक्ती आहे किंवा एनर्जी आहे ती तुम्हाला कमी पडायला लागते आणि ओव्हरऑल कुठल्याच गोष्टीमध्ये असं समाधान म्हणून राहत नाही. चांगलं काही करण्याची प्रवृत्ती जी असते आपली तीच कमी झालेली असते. आपण आपल्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी काम करणं बंद करायला लागतो. तर इथे काय होतं की आपण एका विशिष्ट पद्धतीचे विचार करतो आहोत का हे तपासून बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी रोज आपण आपले विचार लिहिले पाहिजेत. रोज विचार लिहिले तर आपल्याला ना आपल्या विचारांमध्ये जो पॅटर्न आहे तो पॅटर्न लक्षात येईल. मी जर्नलिंग ह्या विषयावरती 2 व्हिडिओज टाकलेले आहेत, ते आवर्जून बघा या चॅनलवरती. जर्नलिंग पार्ट 1 आणि पार्ट 2. त्याच्यामध्ये आपण आपले विचार कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. तर आता जे काही आपले विचार आहेत ना तेच लिहायचे आहेत. घटना, प्रसंग लिहायचे असतील तर लिहा, पण त्याला तितकंसं महत्त्व देऊ नका, कारण घटना आणि प्रसंग हे नेहमीच बदलत जाणार आहेत. म्हणजे आज काहीतरी घडलंय, उद्या काहीतरी वेगळं घडणार आहे. त्याला तितकंसा अर्थ नाही आहे, पण त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा आणि लोकांच्या वागण्याचा तुम्ही काय अर्थ लावताय, तुमचे विचार तुम्हाला काय सांगताय, तुम्ही स्वतःला मेसेज काय देताय ना, हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते लिहून काढायचे. म्हणजे नक्की काय की आता काहीतरी दुर्दैवी घटना घडते आहे आणि त्या घटनेबद्दल आपण स्वतःला सांगतोय. काय काय सांगतो आपण, कुठल्या प्रकारचे नेगेटिव्ह विचार येऊ शकतात मनामध्ये की ही घटना, दुर्दैवी घटना माझ्या आयुष्यात का घडली. सगळ्यात पहिला प्रश्न तर असतो की का, कारण आपण ॲक्सेप्टच करायला तयार नसतो की हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणून मग का घडली, घडायला नको होती, घडली म्हणजे खूप भयंकर आहे आणि आता घडली तर आता पुढे काही चांगलं होणारच नाही, आता अशाच घटना घडत राहणार आहेत. किंवा एकदा काही माणसं आयुष्यामध्ये नेगेटिव्ह आली तर अशीच माणसं माझ्या आयुष्यात पुढेच येत राहतील का, एकदा फेल्युअर आलं तर पुढे तसंच फेल्युअर येत राहील का, किंवा लोक सतत माझ्याबद्दल वाईटच विचार करतात, माझा अपमान करतात किंवा त्यांचा उद्देश मला मागे खेचण्याचाच असतो, मला कुठल्याही गोष्टीत पटकन यश मिळत नाही, मला खूप स्ट्रगल करावं लागतं आणि एखादी गोष्ट हातात आली तर ती पटकन निसटून जाते, किंवा भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत आता त्याच्यामुळे माझं मन खूप खचलेलं आहे आणि आता मला पुढे जाता येणार नाही, किंवा माझं आयुष्यच स्पॉईल झालेलं आहे त्या घटनांमुळे, असेही विचार असतात. मग आता माझ्या आयुष्यात काही अर्थ राहिलेला नाही असंही लोकांचं कधी कधी येऊ शकतं. किंवा भविष्यामध्ये जे काही आपण करायला जातो ते सगळं, त्याचा परिणाम जे आहेत ते सगळे नेगेटिव्हच होणार आहेत. लोकांमध्ये मी गेल्यानंतर लोक माझ्याबद्दल नेगेटिव्ह विचार करतात. त्यांना असं वाटतं की आता ह्याला खूप अपयश आलेलं आहे, त्यामुळे आता हा काही कामाचा नाही आहे किंवा ह्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काही फार विशेष नाही आहे. असे एक ना अनेक हजार, म्हणजे जर विचार सांगायचे म्हटले ना तर असंख्य आहेत, त्याला काही लिमिट राहणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला उदाहरणं देण्यासाठी म्हणून सांगितलं की असे बरेच विचार असतील आणि आपल्याला ना त्याचा पॅटर्न शोधून काढण्याची गरज आहे. म्हणजे पॅटर्न म्हणजे नक्की काय की एका विशिष्ट पद्धतीचे विचार. जसं आता मी म्हटलं की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, हा एक पॅटर्न झाला.
हां, मग त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे विचार येतात की लोकं मला मूर्ख समजतात, लोकांना असं वाटतं की मला अपयशच येतं, लोकांना असं वाटतं की मला काहीच जमत नाही, लोकांना असं वाटत असतं की मी कामचुकार आहे किंवा लोकं मला त्यांच्यामध्ये सामील करून घेत नाहीत. ही एक कॅटेगरी झाली. भविष्याबद्दलचे विचार ही एक कॅटेगरी असते, तो एक पॅटर्न असतो की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट भविष्यात जी वाढून ठेवली आहे किंवा येणारी आहे ती नेगेटिव्हच असणार आहे, ती जी आहे ती चांगली होणारच नाही आहे. हा एक पॅटर्न झाला. किंवा काही घटना घडलेल्या आहेत आणि त्या तशाच घडत राहणार आहे, तशाच पद्धतीच्या घटना पुढे घडत राहतील, हा जो एक आहे हा एक पॅटर्न आहे. किंवा मला वाटतं ना तेच खरं आहे, मला असं वाटतं की अमुक अमुक गोष्टी अशा अशा असतात, तर मला वाटतं दरवेळेला मला वाटतं तेच खरं, अशा पद्धतीचा विचार आपण खूपदा करत राहतो. किंवा तुम्ही जेव्हा एक भीती जेव्हा असते, भीतीमध्ये काय असतं की एखादी गोष्ट माझ्याच्याने हँडल होणार नाही, मला जमणारच नाही, अशा पद्धतीचे विचार असू शकतात. किंवा स्वतःवरती सगळ्या गोष्टी घेणं, काहीतरी झालंय ना तर त्याला मी जबाबदार आहे, प्रत्येक गोष्ट माझ्यामुळे बिघडलेली आहे, असं असू शकतं. तर विचार एका विशिष्ट दिशेनेच धावतात आणि तसाच पॅटर्न तयार होतो किंवा येणाऱ्या कुठल्याही घटनांना तुम्ही त्याच दिशेने त्याच पकडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे हा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी रोज ते विचार लिहिले पाहिजेत. एक 7 ते 8 दिवसांमध्ये आपल्याला आपला पॅटर्न कळेल, कुठल्या पद्धतीचे विचार करतोय आपण ते कळेल. या चॅनलवरती नेगेटिव्ह थॉट्सचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, CBT ही जी थेरपी आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मानसोपचारातली, त्या थेरपीच्या अनुषंगाने जे काही आपल्या नेगेटिव्ह थॉट्सचे जे वेगवेगळे प्रकार असतात, कोणते कोणते आहेत आणि त्याच्याशी कसं डील करायचं, त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, याच्यावरती 4 व्हिडिओज ऑलरेडी या चॅनलवरती आहेत. ते आवर्जून बघा. त्याच्या लिंक्स, प्रत्येक व्हिडिओच्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, त्या तुम्ही चेक करू शकता. तर त्याची मदत घेऊन तुम्हाला एकदा पॅटर्न कळला की अरे या पॅटर्नचे माझे विचार आहेत, तर आता मग मी स्वतःला काय सांगायचं, कसं मी याच्यातून बाहेर पडायचं, हे आपल्याला नक्कीच करता येऊ शकतं. तर आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जसं आपण म्हटलं की नेगेटिव्ह थॉट्सची सवय लागून गेलेली आहे का, एखादा विचार आपण परत परत करतोय आणि आपल्याला समजतच नाही आहे, असं जर होत असेल तर तिथे आपल्याला तो समजणं गरजेचं आहे. आणि ते समजण्यासाठी आपल्याला ते नेगेटिव्ह थॉट्स लिखाणातून आपल्याला परत परत लिहिण्यातून आपल्याला लक्षात येतील की अरे हे थॉट्स माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत आहेत. आणि खूपदा असं होतं की नेगेटिव्ह थॉट्स आपण करत राहतो आणि आपण स्वतःला बिचारे समजायला लागतो, आपण स्वतःला दुर्दैवी समजायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं हे दुःख जे आहे ना, या दुःखामध्ये मी कम्फर्टेबल आहे, म्हणजे तो एक कम्फर्ट झोन बनून जातो की दुःख आहे ना तर ठीक आहे, म्हणजे लोकांना माहिती आहे की मी दुःखी आहे, त्यामुळे मग आता मी काम करू नाही शकत, माझं कामात लक्ष लागत नाही किंवा लोकांमध्ये नाही गेलं तरी चालतंय, लोकांना अवॉइड करता येतंय, कुठल्या सणासमारंभाला कार्यक्रमाला जाण्याची गरज नाही कारण लोकांना माहिती आहे मी दुःखी आहे, लोकांना माहिती आहे मला प्रॉब्लेम आहे. तर स्वतःला आपण बिचार करून टाकतो, दुर्दैवी असं एक लेबल स्वतःलाच देतो आणि त्याच कम्फर्ट झोनमध्ये आपण जगायला लागतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ती एक सवय लागते नेगेटिव्ह थॉट्स पुन्हा पुन्हा करण्याची, करत राहण्याची. सवयी कशा बदलायच्या ह्याच्यावरती एक व्हिडिओ आहे. तर त्यातली ही एक सवय झाली की नेगेटिव्ह थॉट्स पुन्हा पुन्हा करण्याची सवय जी नकळत झालेली आहे, पण ती बदलणं आपल्याच हातात आहे आणि ती बदलण्यासाठी आपल्याला आधी जागरूकता आणली पाहिजे. विचार ओळखायला शिकणं, त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करणं, वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स ज्याच्यामध्ये दीर्घ श्वसन आहे, ओम चॅन्टिंग असेल किंवा मसल रिलॅक्सेशन आहे, त्याचेही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. तर ते सगळं व्यवस्थित जर आपण रोज करत असू ना, तर ही सवय नेगेटिव्ह थॉट्स करण्याची सवय आपल्याला नक्कीच बदलता येणं शक्य आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नसते, आपल्याला फक्त योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे या गोष्टींचा नक्की विचार करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर मदत मिळेल लोकांना, त्याच्यासाठी शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज येत राहणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.